या गौण खनिज धोरण आणि वाळू धोरण यामध्ये आमूलाग्र बदल करण्याची गरज आहे। मी तुम्हाला शब्द देतो, पुढच्या 2 वर्षामध्ये या महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मी करू शकणार नाही, आपण करू शकणार नाही, आपली महसूल यंत्रणा करू शकणार नाही, पण 2 वर्षामध्ये तुम्हाला वाळू या धोरणामध्ये इतकं चांगलं आपण काम करू की महसुली कर्मचाऱ्यांना वाळू पडलाला जायची गरजच पडणार नाही। इतका चांगला निर्णय आपण वाळू धोरण आणणार आहे, जे इतकं सोपी आणि सहज करणार आहे की आपल्या कर्मचाऱ्याला रात्री रस्त्यावर कुठलंही वाहन अडवण्याची गरज पडणार नाही। आपण डिमांड बेस सप्लायची अशी व्यवस्था करू की त्या ठिकाणी कुठल्याही वाळूच्या माफियाला उद्या ठिकाणी वाळू चोरीची गरजच पडणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात निर्णय आपण करणार आहोत, त्याची आपण काळजी करू नका। मला कळतं की रात्री बेरात्री जेव्हा तहसीलदार त्या ठिकाणी आपला कोतवाल उभा राहतो, त्यांच्या जीवावरती येतं आणि वाईटही वाटतं। जाफराबाद सारख्या घटना घडतात, कोणीतरी येतं त्या ठिकाणी आपल्या सर्वसाधारण नागरिकांच्या अंगावर वाळू टाकतं। म्हणजे परवाची घटना तर इतकी वाईट आहे की त्यांनी मन सुन्न झालं की आपल्या खात्यामधल्या त्या ठिकाणी एवढं लक्ष देऊ नये। हे माफिया ज्या पद्धतीने करतात आहे, कुणाचा जीव घेत आहे, या ठिकाणी आपल्या सर्वांना यातून शिकण्यालायक आहे। शेवटी प्रत्येकाचा जीव असतो, एक व्यक्तीचा जीव जाणे हा खऱ्या अर्थाने आपण न स्वप्नारी हानी आहे। त्यांच्या परिवाराचं काय, त्यांच्या मुलाबाळाचं काय, त्यांच्या लहान लहान बाळाचं काय, शेवटी मजुराचं काय झालं, मजुराचं त्या ठिकाणी आज त्यांच्या परमेश्वराने तशी परिस्थिती निर्माण केली म्हणून तो मजूर आहे आणि मजुराचा मृत्यू होणे हे काय आपल्यासाठी चांगलं नाही। आणि म्हणून आपल्याला खऱ्या अर्थाने ज्या ज्या वाळू धोरणामध्ये सुधारणा करायच्या असतील, मी तर त्या ठिकाणी वाळू धोरणाबद्दल तुम्ही या ठिकाणी उच्चार केला, यावेळी आपण निर्णय घेतला वाळू धोरण आपण पब्लिक डोमेन मध्ये टाकला आहे आणि पब्लिक डोमेन मध्ये मी तुम्हाला सांगतो उद्या माझं वाळू धोरणाचं अंतिम प्रेझेंटेशन आहे। 167 सुधारणा या ठिकाणी आपल्याला वाळू धोरणावर आलेले आहे आणि जे पब्लिक डोमेन मध्ये ज्या सुधारणा आल्या इतक्या महत्वाच्या सुधारणा आल्या आहेत की जनतेने, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी वाळू धोरणावर सुधारणा दिल्या आणि गौण खनिज धोरणावर सुधारणा दिल्या। त्या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीचं धोरण त्या ठिकाणी करतो आहे।